नांदेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त जवळा देशमुख तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे हरिभजन पारायण शिवाजी महाराज बावस्कर बुलढाणेकर यांचे कीर्तन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय माधव पाटील पावडे सरपंच देशमुख जवळा, संतोष घाटोळ बोरगाव कोल्हा सरपंच, उपतालुका प्रमुख संभाजी पावडे यांनी आयोजित केला होता। यावेळी आनंदराव पाटील बोंढारकर यांनी कीर्तन सोहळा श्रवण करून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। तुम्ही शिल्लोडला जाऊन 10 दिवस तमाशा होता। मी स्वतः गेलो पाहायला, म्हणजे तमाशा पाहायला मगाशी आमचा विषय हाच झाला, बोलून गेलो। तुम्ही लय चांगले असले कार्यकर्ते, जर गावात वाद झालत असले तर 100 लोक तुटले तर तुम्हाला त्याची हानी होती। कार्यकर्ते चांगले पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे। प्रत्येक नेत्यानं इकडे लक्ष द्यावं की यांचा अभिजित कीर्तन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी केक कापून केला जाईल। या हार्दिक स्वागत। लोहा पंचायत समितीचे बीडीओ सन्माननीय श्री कुलकर्णी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। थोडं दमन घे मनीष। कल्प आयुष कल्प आयुष आणि सर्वांना
जेवी जेवी मा विठ्ठला तुम्हा योग्य नाही देवा गोड करोनिया जेवा तूप पोळी समर्थाची भाजी भाकरी अनाथाची तुम्हा योग्य नाही देवा गोड करोनिया जेवा देव जेवणी उठिले दासी जनी देविडे दिने तुम्हा योग्य नाही देवा गोड करोनिया जेवा पुंडली गवळणे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय माधवरावजी पावडे आणि संतोष घोटा यांच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलाही वेस्ट खर्च न करता अतिशय चांगला कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. शिवाजी महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी झालं. परिसरातील सर्व लोक त्या कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आले होते. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि कुठेतरी संतांचे विचार आपल्या मनामध्ये रुजले पाहिजे आणि त्याचा विचार आपण पुढे नेला पाहिजे. हा भाग जो आहे वारकरी संप्रदाय मंडळीचा भाग आहे. देवदेवतांना मानणारे लोक या ठिकाणी आहेत. आई वडिलांची सेवा करणारे लोक आहेत. म्हणून संतांचे विचार लोकांच्या मनामध्ये रुजावे म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला दिलेला आहे. म्हणून संभाजीराव पावडे आणि माधवराव पावडे आणि संतोष गोटाळ यांच्या मनापासून मी कौतुक करतो. असेच कार्यक्रम समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात पुढेही यावं असा जगदंबाचरणी प्रार्थना. आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी काही वृक्षरोपणाचा संकल्प घेतलेला आहे की सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की आपण प्रत्येकानं एक झाड लावून आपण पर्यावरण संतुलित केलं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. नक्कीच मी शेतकरी कुटुंबात एका सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आणि या लोकांनी या जनतेने माझ्यावरची फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. निश्चितपणे या भागाचा या मतदारसंघाचा एक वेगळी ओळख एका वेगळ्या उंचीवर या मतदारसंघाला नेल्याशिवाय मी राहणार नाही. कारण तर माझा ध्यास हा लोकांचा विकास हा माझा संकल्प आहे. लोकांच्या जीवामध्ये लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी सुख झालं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे यासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे. निश्चितपणे या भागाचा वेगळा विकास या ठिकाणी पुढच्या काळात आपल्याला दिसेल. हा जो मतदारसंघ आहे एका वेगळ्या उंचीवर या ठिकाणी नेल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, जनतेच्या कुठल्याही अडचणीचा प्रश्न असो त्यासाठी मी सदैव अहोरात्र काम करणार आहे असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आयोजकांनी त्यांच्याही मनापासून. निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. माझा कार्यकर्ता कुठल्याही व्यसनाला लागू नये, कुठल्याही व्यसनाधीन होऊ नये यासाठी मी काम करतो आणि सदैव त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे एका कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी सदैव त्यांच्या सुखा दुःखात कुठल्याही अडीअडचणीमध्ये कार्यकर्त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन काम करणारा एक कार्यकर्ता आहे. कुठलाही नेता नाही, मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांसाठी माझ्या कार्यकर्त्यांसाठी या जनतेसाठी मी या ठिकाणी काम करणार. 11,000 झाडाचा संकल्प केलेला आहे. ते 11,000 झाड लावले पाहिजे आणि ते लावणार आणि त्याचं संगोपन
या ठिकाणी करायची जबाबदारी आम्ही घेणार आहेत आणि ते झाड जगले पाहिजे यासाठी